शरदराव सदाशिवराव खराटे बोलतो मी, कास्तकार मुलगा आम्ही. बच्चू साहेबाला पण माहीत आहे, बच्चू साहेबानं जे आंदोलन केलं, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही. फडणवीस साहेबाले मान्य होतं की विदर्भातली परिस्थिती काय आहे, तिकडे पूर आला, परिस्थिती काय आहे, कापसाले भाव आहे का, आम्हाला मजुरीच पुरत नाही. कापूस 7,600 रुपये भरला, हराम करो, शिष्याची खरेदी झाली, 1,100 द्या, आमचं त्याच्यातही समाधान नाही आहे. आणि जोपर्यंत आमच्या हमी भाव भेटत नाही तोपर्यंत शरदरावकडे आंदोलन करणार आहे. आणि बच्ची भाऊ मी बार बोललो, बच्ची भाऊ माझे भाऊ आहेत, मोठे भाऊ आहेत. भाऊले आक्रमकता केली ती, भाऊवर सासरे मारले लोक आहे ना, हरामखोराईनं. पण बच्ची भाऊ मी सोडणार नाही. आणि फडणवीस सांगायला पाहिजे होतं थोडंफार मग मुख्यमंत्र्याला हरामखोरानं की काय परिस्थिती आहे. फक्त जिजरा भरतं का तू बाहेर तोंडे, मला सांग म्हणा तू. मला बच्चू आहे तोपर्यंत मी जिवंताने फाशी घेणार होतो. आजच्या तारखेत 18 एकरात मला आज सोयाबीन वाया गेलं, कापूस वाया गेला. काय करू या परिस्थितीत, लेकरं बाकडं सांभाळलं आहे, बिल आलं घरी, दवाखाना, घर खर्च, घर टॅक्स, आणि प्रत्येका घरी मोबाईल आले, गाडी आले, बंद्याची गाडी घरी जरा पेट्रोल नाही टाकलं, मनाला कळवलं वाटते की आपण काय करून राहिलो या आयुष्यात येऊन. हे सर्वात माझं मॅटर कापसाले भाव वाढवा. आणि मा दादानं, बच्चू दादानं एक नंबर काम केलं. आणि दादाशिवाय मी कोणाचाच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? जिंदगीभर मा दादाला मी सोडतही नाही. झाटमारी बल्ल्या, झाटमारी तुकाराम. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.